महावितरणमधील कंत्राटी कामगारांना न्यायालयानं मोठा दिलासा देत 2285 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आदेश दिलेत। महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावं या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघानं 2012 साली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं हे प्रकरण औद्योगिक न्यायालय ठाणे येथे वर्ग करण्यात आलं। एकूण 2285 कंत्राटी कामगार यात असून सातत्यपूर्ण 13 वर्षाच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 17 जून रोजी न्यायाधीश S.Z. सोनभद्रे यांनी ऐतिहासिक निकाल जाहीर केला होता। न्यायालयाचा हा निकाल 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनानं कामगार उपायुक्त लय भुजबळ यांनी अधिकृतरित्या संघटनेला दिला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटना सचिव उमेश अणेराव व कोषाध्यक्ष सागर पवार कामगार आयुक्त कार्यालय मुंबई इथं उपस्थित होते। महावितरण विभागातील कंत्राटी कामगार हे प्रत्यक्ष व कायम कामगार मानले जातील। कंत्राटदार ही व्यवस्था केवळ नाममात्र असल्याचं न्यायालयानं मान्य केलं आहे। सन 2012 पासून आतापर्यंतच्या कालावधीत महावितरणच्या कायम कामगारांप्रमाणे वेतन, भत्ते व त्या अनुषंगिक लाभ फरकासह देण्याचे आदेश 6 महिन्याच्या आत अनुषंगिक लाभ न दिल्यास प्रलंबित रकमेवर 5% व्याज देणे बंधनकारक हे निकालातील महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत। या निकालामुळे कंत्राटीकरणाच्या चुकीच्या प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण येणार असून कंत्राटदार व मुख्य नियोक्ता या दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकरणात कामगारांकडून 10 तर व्यवस्थापनाकडून 2 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। या दीर्घ लढ्यात संघटनेच्या वतीनं मुंबईचे ज्येष्ठ विधिज्ञ विजय पांडुरंग वैद्य, ॲडव्होकेट बाळासाहेब देसाई यांनी ॲडव्होकेट शिरीष राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। व्यवस्थापनाकडून ॲडव्होकेट L.R. मोहिते यांनी बाजू पाहिली। संघटनेचे मार्गदर्शक अण्णा देसाई यांनी नमूद केलं की न्याय देवता न्याय देते यावर राज्यातील सर्व प्रकारचे कंत्राटी कामगार आता विश्वास ठेवतील। संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी ही ऐतिहासिक विजयकथा असून अनेकांनी कंत्राटी कामगारांची चेष्टा केली, त्यांना हा निकाल एक चपराक आहे। ज्यांनी भारतीय मजदूर संघावर विश्वास ठेवला त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितलं की हा निकाल देशभरातील कंत्राटी कामगार चळवळीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे। प्रलंबित कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी सर्वच संघटनांनी काम केलं आहे आणि या निकालामुळे सर्वच कंत्राटी कामगारांनी समाधान व्यक्त केलं आहे। मराठी S न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।